मित्रांनो, आयपीएलच्या नवीन सीझनला आजपासून सुरुवात होतीये. पण चेन्नईच्या फॅन्ससाठी आजच एक वाईट बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा थाला म्हणजेच MS धोनी यावेळी सीझनचे पहिले 2 आठवडे मैदानात दिसणार नाहीये. सरावादरम्यान मसल स्ट्रेन झाल्यामुळे तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नसल्याचं सीएसकेने आपल्या अधिकृत अकाउंटवरून सांगितलंय. सुरुवातीच्या 2 आठवड्यांमध्ये सीएसकेचे 4 सामने आहेत. थालाच्या फॅन्सना त्याला या सामन्यांमध्ये पाहायला मिळणार नाही. फॅनसाठी हा मोठा धक्का असला तरी कॅप्टन कूल हा मेंटॉरच्या भूमिकेत मार्गदर्शन करताना नक्कीच दिसेल. मात्र धोनी मैदानात नसला तरी त्याचा एक रेकॉर्ड कुणीही मोडू शकणार नाहीये आणि हा रेकॉर्ड आहे त्याच्या विकेट्सचा. धोनीच्या नावावर आयपीएल मधल्या इतिहासात कीपर म्हणून सगळ्यात जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. त्याने आतापर्यंत स्टंपच्या मागून 200हून अधिक बॅटर्सना तंबूत पाठवलंय. यामध्ये 150 पेक्षा जास्त कॅचेस आणि जवळपास 50 पेक्षा जास्त स्टंपिंगचा समावेश आहे. आता जरी तो नवीन आयपीएल मध्ये पहिले 2 आठवडे खेळणार नसला तरी त्याच्या रेकॉर्डला धक्का पोहोचणार नाहीये. याला कारण म्हणजे विकेट किपर म्हणून सगळ्यात जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत धोनी नंतर थेट दिनेश कार्तिकचा नंबर लागतो. त्याने 174 विकेट्स घेतल्यात. पण दिनेश कार्तिक तर रिटायर झालाय. तिसऱ्या नंबरवर असलेल्या वृद्धिमान साहाने आतापर्यंत 113 विकेट्स घेतल्यात. म्हणजे धोनी पर्यंत पोहोचायला त्याला अजून बराच टाइम आहे. आणि पहिल्या 2 आठवड्यानंतर धोनी पुन्हा मैदानात दिसणारच आहे आणि आणखीन विकेट्स काढून स्वतःचा रेकॉर्ड तो आणखी मजबूत करणार आहे. बाकी आयपीएल मध्ये कुणाकुणाचे आणि कोणते कोणते रेकॉर्ड तुटले जाऊ शकतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सगळ्यात आधी तर विराट कोहलीचा 2016 मधला 973 धावांचा रेकॉर्ड. एकाच सीझन मध्ये जवळपास 1000 धावा करणं खायचं काम नाही. आतापर्यंत तर कोहलीला स्वतःलाही हा रेकॉर्ड मोडता आलेला नाहीये. मात्र क्रिकेट एक्सपर्टच्या मते सध्याच्या फॉर्मॅटमध्ये ज्या प्रकारे फलंदाज पॉवर प्लेचा वापर करत आहेत आणि ज्या आक्रमकतेनं खेळत आहेत ते पाहतात 973 धावांचा टप्पा आता फार लांब वाटत नाही. विराटचा सध्याचा फॉर्म आणि त्याची खेळाप्रती असलेली भूक पाहता तो पुन्हा एकदा ऑरेंज कॅपवर आपलं नाव कोरायसाठी सज्ज आहे. जर आरसीबीला प्ले ऑफ पर्यंत मजल मारता आली तर विराटला मिळणाऱ्या जास्तीच्या सामन्यांमुळे हा विक्रम मोडण्याची दाट शक्यता आहे. दुसरा एक महत्वाचा रेकॉर्ड म्हणजे क्रिस गेलची नाबाद 175 धावांची खेळी. अनेक वर्षांपासून हा विक्रम अबाधित आहे. पण सध्याच्या इम्पॅक्ट प्लेयर नियमांमुळे बॅटर्सना मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळते. आता बॅटर्स सुरुवातीपासूनच जोखीम पत्करायला घाबरत नाहीयेत. जर एखाद्या ओपनरने 20 ओव्हर पूर्ण खेळल्या तर कदाचित तो हा विक्रम मोडूही शकेल असं एक्सपर्ट म्हणतात. शिवाय बॅटिंगच्या फेवरमध्ये असणारे पिचेस, पॉवर प्ले, लहान स्टेडियम हे सगळं लक्षात घेतलं तर हा रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे. पण सध्याचा कोणता बॅट्समन हा रेकॉर्ड तोडू शकतो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. बाकी बॅटिंग बद्दल बोलायचं झालं तर सनरायझर्स हैदराबादचा गेल्या वर्षीचा एक रेकॉर्ड ही यंदा तुटण्याची शक्यता आहे. यापूर्वीच त्यांनी 270, 280 अशा रन्स ज्या खरं तर वन डे मॅच मध्ये होतात त्या T20 मध्ये करून दाखवल्यात. त्यामुळे आता क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे ती म्हणजे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणती टीम 300च्या पलीकडे जाईल. एक्सपर्टच्या मते सध्या हा विक्रम ही सनरायझर्स स्वतःच तोडू शकतं. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा हे ओपनर्स जर टिकले आणि खेळले तर पहिल्या 5 ओव्हर्समध्ये ते 100 धावा आरामात करू शकतात. त्यातच जर मॅच चिन्नास्वामी किंवा वानखेडे सारख्या छोट्या स्टेडियमवर असेल आणि थोडीशी नशिबाची साथ मिळाली तर अबकी बार 300 पार आरामात जाऊ शकतील हे नक्की. बाकी सगळ्यात जास्त रन्स सोबतच सगळ्यात कमी रन्सचा एक रेकॉर्ड असतो. आरसीबीचा 49 धावांमध्ये ऑल आउट होण्याचा रेकॉर्ड अजून कोणतीही टीम तोडू शकलेली नाहीये. आता बॉलिंगच्या रेकॉर्ड्सकडे येऊयात. एका सीझन मध्ये सगळ्यात जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम हर्षल पटेल आणि ड्वेन ब्रावोच्या नावावर आहे. यंदा दिसतंय की बॉलर्स आपल्या स्टाईलमध्ये नवीन नवीन व्हेरिएशन्स आणतायत, कटर किंवा स्लोअर बॉल्सचा प्रभावीपणे वापर करतायत. ते सगळं बघता एका सीझन मध्ये 35 पेक्षा जास्त विकेट्स मिळवणं शक्य आहे. विशेषतः डेथ ओव्हर्स मध्ये बॉलिंग करणाऱ्या बॉलर्सकडे विकेट घेण्याची अधिक संधी असते. जसप्रीत बुमराह किंवा चहल सारखे गोलंदाज जर त्यांच्या लयीत असतील तर पर्पल कॅपच्या शर्यतीत एक नवीन ऐतिहासिक आकडा आपल्याला पाहायला मिळू शकतो. यासोबतच आणखी बरेच रेकॉर्ड यंदा तुटू शकतात. एका सीझन मध्ये 1000 पेक्षा जास्त सिक्सर्स मारायचा रेकॉर्ड तर आता अतिसामान्य झालाय. यंदाच्या सीझन मध्ये ही संख्या 1200 किंवा 1300 होऊ शकतं असं एक्सपर्ट्स म्हणतात. तसंच आयपीएलच्या इतिहासात सगळ्यात कमी बॉलमध्ये शतक ठोकण्याचा क्रिस गेलचा रेकॉर्ड ही यंदा तुटू शकतो. सोबतच त्याचा एका मॅच मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 17 सिक्सर मारण्याचा रेकॉर्डही आहेच. एका सीझन मध्ये सगळ्यात जास्त हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड जो अमित मिश्राच्या नावावर आहे तोही तुटतो का हे बघायला मजा येणार आहे. बरं, कोलकाताचा एक रेकॉर्ड आहे की त्यांनी सलग 10 मॅचेस जिंकल्यात. आतापर्यंत बाकी एकाही टीमने ही कामगिरी केलेली नाहीये. आणि फिल्डिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर AB डिव्हिलियर्सचा एका सीझन मध्ये 19 कॅच घेण्याचा रेकॉर्ड ही आतापर्यंत कोणी मोडलेला नाहीये. मुंबई इंडियन्सचाही या सीझन मध्ये एक वेगळा रेकॉर्ड होणार आहे.
300 T20 मॅचेस खेळणारा तो पहिला भारतीय संघ ठरणार आहे. एकूणच यंदाच्या IPL मध्ये यातले कुठले रेकॉर्ड्स मोडतात आणि कुठले रेकॉर्ड्स अबाधित राहतात हे बघायला एकदम मजा येणार आहे. आज पहिलीच मॅच आहे आणि यातच यंदाच्या IPL चा टोन सेट होणार आहे. बाकी व्हिडिओमध्ये सांगितलेल्यापैकी कुठले रेकॉर्ड तुटतील असं तुम्हाला वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विषयच भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.